नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर. गारपीटने आंबा, द्राक्षे आणि गहू पिकाचे मोठे नुकसान. सांगली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतीला मोठा फटका दिला आहे. खानापूर तालुक्यातील गारपीटमुळे आंबा आणि सीताफळ बागांचे मोठे नुकसान झाले असून पलूस, कडेगाव आणि शिराळा भागात गहू, द्राक्ष आणि मका पिकेही संकटात सापडली आहेत. सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा कायम असून गुरुवारीही विविध भागात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. खानापूर तालुक्याच्या उत्तर भागात गारडी, घाणवड, नागेवाडी आणि चिखलहोळ परिसरात गारांचा अक्षरशः खच पडला. यामुळे आंबा, सीताफळ बागांचे मोठे नुकसान झाले असून झाडावरील कच्च्या कैऱ्या जमिनीवर पडल्या आहेत. विटा शहरात 1.5 तास मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचलं, तर वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडून काही काळ वीज पुरवठा खंडित झाला. दरम्यान पलूस तालुक्यातील कुंडल, दुथोंडी, भिलवडी, आमनापूर आणि अंकलखोप परिसरातही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. कापणीच्या टप्प्यात असलेल्या गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता असून द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा व्यापारी चिंतेत आहे. द्राक्ष मणी फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कडेगाव तालुक्याच्या पूर्व भागात नेवरीसह अनेक गावात मुसळधार पाऊस झाला असून ओढे नाले भरून वाहत असून जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत आणि आंब्याचा सडा पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. शिराळा तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून मका पीक आडवे झाले आहे. रब्बी पिकाची काढणी सुरू असतानाच पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडवली आहे.